नमस्कार, मी ऋतुजा कदम. या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि सुरुवातीलाच बीडमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. सरपंचाचं अपहरण करून खुनाच्या 24 तास उलटत नाही तोवर एका व्यापाऱ्याचं अपहरण करून खंडणी मागण्यात आली आहे. यातून व्यापाऱ्यानं खंडणीखोरांना पैसे देऊन आपली सुटका करून घेतली आणि आज अखेर या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. अमोल दुबे यांची परळीमध्ये ऑइल एजन्सी आहे. याचं काम आटपून घरी जात असताना दुबे यांना 5 अनोळखी इसमांनी मारहाण करून त्यांचं अपहरण केलं. या अपहरणादरम्यान त्यांना 2 कोटींची मागणी करण्यात आली आणि यावेळी विनंती करून 3,87,000 रुपये रोख आणि 10 तोळं सोनं देऊन आपली सुटका त्यांनी करून घेतली. मध्यरात्री ही संपूर्ण घटना घडलेली असून आज दुबे यांनी परळी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीवरून 2 पथकाच्या माध्यमातून पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि त्यानंतर त्यांचा खून अशा प्रकारची घटना घडली होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि तात्काळ आम्ही 6 पथके वेगवेगळ्या दिशेने बीड जिल्हा त्याचप्रमाणे धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तसेच धाराशिवचे LCBचे पथक आणि तेथील वाशी डिव्हिजनचे सर्व पोलीस पथके असा आम्ही आरोपींचा शोध घेतला. सर्वसाधारणपणे आरोपी सुदर्शन गुले आणि इतर 5 अज्ञात इसमांवरती गुन्हा दाखल होता. त्यापैकी 2 संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्यांची जयराम चाटे आणि महेश केदार हे ते 2 आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत. काल रात्री 9 वाजता मी माझ्या ऑफिसमधून निघालेलं असताना मला काही अज्ञात इसमांनी गाडी आडवी लावून खाली पाडलं, मोटरसायकलवरून धरून गाडीत टाकलं. कनेरवाडी घाटात नेऊन माझ्याकडनं खंडणीची मागणी केली. किती खंडणी मागणी केली? त्यांनी 2 कोटीची खंडणी मागणी केली. मी त्यांना माझी सुटका करण्यासाठी फार विनंती करावी लागली. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, खूपदा धमकी दिली. पण मी त्यांना वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी मला जे आहे जे 10 तोळे सोनं आणि 3,88,000 रुपये नगदी असे माझ्याकडे जे होते ते दिल्यानंतर त्यांनी माझी कनेरवाडी घाटातच मला सोडलं. म्हणजे पैसे दिल्यानंतर त्यांनी जवळजवळ 5 ते 7 किलोमीटर पुढे नेऊन त्यांनी गाडीतून मला सोडलं.